सुलेखा पुण्याला नाहीये सर. माहिती आहे मला. तिच्या बहिणीकडे सुद्धा चौकशी केली मी. तिलाही फारसं काय माहित नाही. याचा अर्थ आपल्याकडे काहीही लीड नाही आहे सावंत. तसं नाहीये साहेब. सुलेखा राऊतचं अकाउंट ज्या बँकेत आहे तिकडे चौकशी केली. तिने तिच्या डेबिट कार्डने ATM सेंटरमधून पैसे काढले काल संध्याकाळी. व्हॉट? दिस इज गुड न्यूज सावंत. कुठे ATM सेंटर? ATM सेंटर जयपूर शहरात आहे. जयपूर? सुलेखा राजस्थानमध्ये? साहेब आपण असं करूया का तिच्या बहिणीला चौकशीसाठी ताब्यात घेऊ? नाही सावंत, नाही. हेच तर अवघड जागेचं दुखणं आहे. म्हणजे? सांगेन, वेळ आली की सगळं सांगेन. पण निदान आपल्या हित कळलं सुलेखा कुठे आहे. दॅट्स गुड वर्क सावंत. बरं साहेब, त्या बाई त्यांचं तिचं काय? म्हणजे त्यांची काहीच माहिती नाही आहे. त्या सुलेखा बरोबर आहेत नाही आहे. ती तिच्याबरोबरच आहे सावंत. आय एम शुअर. साहेब एक विचारू, हे सगळं कशासाठी? सावंत, सॉरी सर. सावंत तुम्हीच गेला होतात ना सुलेखाला अटक करायला तिच्या घरी. हो पण ती निर्दोष आहे सिद्ध झाल्यानंतर आपणच तिला सोडली होती. सिद्ध काही होऊ देत सावंत, माझा त्यावर विश्वास नाही. आणि म्हणूनच हा सगळा खटाटोप. आता मी जे काही सांगतो ते नीट ऐका सावंत. येस सर. परमेश्वर तुला किती वेळा सांगितलं की जरा चांगली विचार करणारी माणसं पाठवत जा. त्याला रोजच्या रोज रिपोर्टिंग करायला सांगितलं मी. आज 3 दिवसानंतर चेहरा दाखवतोय तो. हे बघ, तू तुझ्या भाषेमध्ये त्याला समजाव, नाही तर तुला माहिती आहे माझी समजावण्याची पद्धत कशी असते. ठेव फोन आता. कुठं गेला होतास तू? गेले 3 दिवस सुनबाईचा पत्ता नाहीये. या गोष्टीचा मलाच पत्ता नाहीये. कुठं गवत उपटायला गेला होता? कुठे गेला होतास तू? मी अभि नव्हतो साहेब. अरे नव्हतो ते माहिती आहे, पण कुठे गेला होतास? मेला बिला होतास का काय? गेलो होतो. कुठं? मसणात? नाही, कोकणात. तुला इथं काम सांगितलेलं असताना कोकणात आंबे खायला गेला होतास का नारळ पाडायला गेला होतास? माहिती काढायला. कोकणात शेतबीत खरेदी करण्याचा विचार आहे का पांडुरंगराव? जागेची माहिती काढायला गेला होतास का? नाही सर. मग त्यो माणूस? कोण माणूस? सुलेखाबाईंना भेटायला रोज एक माणूस येतो. त्यो. काय? सुलेखाला भेटायला रोज एक माणूस येतो? हा मग. काय माहिती काढलीस त्याची? नाव सदा पोष्टे, उंची 5 फूट 8 इंच, वर्ण सावळा, घरचा पत्त्या रूम नंबर 3, विरोबाची वाडी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. ह्यो माणूस रमाकांत खोतकडे काम करतो. डोक्याला कधी तेल लावत नाही. आठवड्यातून एकदा दाढी करतो. पायात 8 नंबरची चप्पल घालतो. एक मिनिट. काय नाव म्हणालास? रमाकांत खोत? होय, रमाकांत भिकाजी खोत. याची उंची. एक मिनिट. रमाकांत खोत. नाव ऐकल्यासारखं वाटतंय. अरे हो, हा तर तोच माणूस जो मागे शास्त्र्यांच्या घर. ओ ओ ओ रमाकांत खोत. तोच हा माणूस. नाही पण याचा माणूस सुनबाईला सारखा सारखा भेटायला का येतो? का? एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारणम. मालक, हृदम च वर. प्रियाताईंचा फोन आहे. अरे वा, बाहुली. हो. हॅलो. आजोबा, प्रिया. बोला बाहुली बाई.
आज आज्याची कशी काय आठवण झाली? आजोबा, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? भाई आणि बाबा पुन्हा भांडले का दोघं? श्रीराम श्रीराम. बाप झाले दोघही, एक तर आजोबा देखील झालाय. ही अक्कल येत नाही म्हणायची. नाही आजोबा, ह्यावेळी ते जरा जास्त सिरियस आहे. म्हणजे आपल्या वाड्यावर जो खजिना आहे असं म्हणतात, त्याचं काय? ही गोष्ट भाईला माहीत नव्हती आणि परवा अचानक त्याला ती स्वप्नीलकडून कळली. त्यामुळे भाई खूप दुखावला गेलाय. म्हणजे आपल्याच घरातली एक गोष्ट त्याला सोडून सगळ्यांना इतरांना सांगितली जाते आणि त्याला मात्र ती कळते बाहेरच्या माणसाकडून. अगं पण मी ही गोष्ट मुद्दामून चंदूपासून कधीही लपवून ठेवली नव्हती. म्हणजे तसं मी त्याला विशेष असं सांगायलाही गेलो नाही. पण काय माहितीये का आजोबा, दादाला जेव्हा ही गोष्ट कळली ना, तेव्हा त्याने तो भाईला सांगणार होता, पण बाबांनीच त्याला मुद्दाम अडवलं आणि याचा भाईला जास्त त्रास होतोय. श्रीराम श्रीराम. हा खजिना म्हणायचा की शाप म्हणायचा आपल्या कुटुंबाला मिळालेला? खरं सांगतो बाहुली, तो खजिना कसा आहे, काय आहे, मी पाहिलेला देखील नाही. तो कितीही किमती असला, जगातले सगळे माणिक मोती त्यात असले, पण माझ्या कुटुंबाच्या सुखापुढे तो महत्वाचा नाही. त्या खजिन्याबद्दल मी मुद्दाम असं कुणाला सांगितलेलं नाही आणि काही लपूनही ठेवलेलं नाही. मुळात माझाच त्या खजिन्यावरचा विश्वास जात चालला होता. पण आदिनाथामुळं पुन्हा आशा पल्लवित झाल्या. त्यानं रस दाखवला. खजिन्याचा मोह म्हणून नव्हे हो, पण एक न उलगडणारं कोडं सोडवण्याची जिद्द म्हणून या सगळ्या गोष्टींचा पुनश्च हरिओम झाला. पण बाहुली, माझं चुकलंच. या गोष्टी चंदूपर्यंत पोचता आहेत की नाही हे मला कळायला हवं होतं. तो वाडा विकण्याचा प्रस्ताव घेऊन आला तेव्हा तरी निदान मी त्याच्याशी याबद्दल बोलायला हवं होतं. पण मग का नाही बोललात आजोबा? कधीतरी खजिना सापडेल या आमिषानं मी या वाड्यात राहतो आहे हे मला दाखवून द्यायचं नव्हतं. असो, चूक झालीच माझी. आजोबा, तुम्ही ना आता काहीही करून लवकरात लवकर या दोघांशीही बोला. खरं म्हणजे मी तुम्हाला फोन केलाय हे इथे कोणाला आवडणार नाहीये, पण सगळी परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तुम्हाला हे कळावं म्हणून मी फोन केला. अगदी योग्य केलंस हो बाहुली. आपल्या पुढच्या भेटीत याबद्दल तुला माझ्याकडून एक गंमत. बाहुली, तू अजिबात चिंता करू नकोस. आणि काहीही झालं तरी मी बाप आहे या सगळ्यांचा. आणि असा तसा नव्हे हो, तू तो
काय शब्द वापरतेस? यू आर रॉकिंग आजोबा. हा, रॉकिंग. येस, आय एम रॉकिंग. मान नीट सांभाळता येत नाही आताशा. इट कीप्स ऑन रॉकिंग. सो आय एम रॉकिंग. ओके आजोबा, खूप जागू नका, झोपा लवकर. गुड नाईट. ओके बाहुली, गुड नाईट. बाय. चला मालक, बिछाना घातलाय, झोपायला येत आहे ना? काय झालं मालक? तुम्ही माळ्यानं झाड लावावं, त्याची काळजी घ्यावी, त्याला फुलं फळं यावीत, ती बहरावीत, आणि नंतर मग त्या माळ्याला कळावं की त्या झाडाला खत घालताना त्यात चुकून विषही मिसळलं गेलं होतं. त्यामुळे लांबून ते झाड कितीही सुंदर आणि बहरलेलं वाटलं असलं तरी त्याला आलेल्या फळांमध्ये विषच असणार ना. विष्णू, दोष कुणाचा रे? फळांचा नक्कीच नाही, दोष माळ्याचाच ना. काय बोलताय तुम्ही मालक? मला काही. श्रीराम, आयुष्यभर एकच हव्यास घेऊन त्या मागे धावलो. ते सापडलं नाहीच, तरीही मला अक्कल म्हणून आली नाही. दमून भागून शांत बसावं तर मी माझ्याच मुलांना ओढलं त्या मृगजळाच्या वेड्या शोधात. अन माझी वाट मला शोधून देताना त्यांची वाट मात्र हरवल्यासारखी झाली आहे. विष्णू, हा मालक. हे ताबडतोब थांबायला हवं. काय ताबडतोब थांबायला हवं मालक? विष्णू, हा, मी उद्या मुंबईला जाणार आहे. उद्या? हो, सकाळी फर्नांडिसाकडे जाऊन गाडी ठरव. आपण शक्य तितक्या लवकर इथून हलायला हवं. आपण काय झाले काय मालक? जे बिनसलंय ते पूर्णपणे मोडायच्या आत सावरायला हवं. श्रीराम, श्रीराम. माझं काही चुकलंय का? काही गुन्हा केलाय का मी तुझा? साहेब, नाही केला असेल तर सांग तसं. थोबाड फोड माझं. घे, फोडतो. साहेब प्लीज. मग का तोडलेस तू स्वतःला माझ्यापासून?
त्या परमेश्वरला मागे मी तुझ्याशी बोलायला पाठवलं तर तू त्याच्याशी नीट बोलला नाहीस. साहेब, अभिमाननी मला बजावून ठेवलं ह्या घरात पाऊल टाकायचं नाही म्हणून. तेल लावत गेला अभिमान. ओळखत नाही मी त्याला. आणि या घरात तू यायचं नाही हे सांगणारा तो कोण? मी मालक आहे या घरचा. तसं नाही साहेब. म्हणजे मला ह्या गोष्टीची संपूर्णपणे जाणीव होती की माझं आणि अभिमानचं कितीही फाटलं. बदल तू आणि ते अभिमान तुम्ही दोघं काय ते बघून घ्या. मला याच्यात ओढायचं नाही. बरं मला एक सांग, कुठपर्यंत आलंय तुमचं? कसलं साहेब? काय ताकाला जाऊन भांड कशाला लपवतोस विक्रांत? आणि ती तुझ्या बापासमोर? नाही, मी समजलो नाही साहेब खरंच. कुठपर्यंत आलंय तुमचं म्हणजे अक्षता टाकायला कधी येऊ की रजिस्टर करतोयस? तुम्ही काय बोलताय साहेब? नाही नाही, शत्रूची मुलगी असली तरी माझ्या मुलाचं लग्न आहे. म्हणजे माझा आणि प्रिया शास्त्रीचा काहीही संबंध नाही आहे साहेब. का? बरं मला एक सांग, ते झालं का तुमचं? ब्रेक ऑफ झालं का तुमचं? आमच्यात कधीच काहीही नव्हतं. असं कसं? तिच्यासाठी एवढी संकट झेललीस तू अंगावर, एवढी धाडसं केलीस. माझ्या सुनेला सुद्धा अटक करायला निघाला होतास तू विक्रांत. साहेब, तेव्हा दुसरा कोणी मुलगा शिरलाय का मध्ये? हातपाय तोडून? जाऊ दे ना साहेब, हा विषय नको प्लीज. पण मी कबूल करतो, माझं प्रियावर प्रेम होतं. नाही, पण तिच्याकडून असं काहीच नाहीये, कधीच नव्हतं आणि कधीच नसेल. हे बघ विक्रांत, तू म्हणत असशील तर आपण तिला घरातून... मी निघू साहेब? तू पण अभिमानसारखंच वागतोस कधी कधी. मेन मुद्द्याला हात घातला की लगेच सटकतोस. नाही, तसं नाही. मला 11ची ड्युटी आहे साहेब. ड्युटी? बरं जा, छोड द्या. पण आपल्या दोघांमधलं हे बोलणं संपलेलं नाही अजून. एकदा कधीतरी बसून बोलू त्याच्यावर. येऊ मी? ये. साहेब, सुलेखा कुठे बाहेर गावी गेले का? सुलेखा बाहेर? नाही, मला नाही माहिती. नाही म्हणजे गेले 4-5 दिवस झाले तिच्या घरी टाळं आहे, घर बंद आहे. मी म्हटलं तुमच्या कानावर टाकावं. बरं, येतो मी.